मस्के सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला ना. झालंय का जेवण वगैरे? नेमकं जेवण झालं. बोला ना. बर काय थोडं लक्ष द्या ना आमच्या त्रुटीवाल्यांकडं. काय झालं नेमकं त्रुटी? त्रुटीचं काहीच झालं नाही असं सगळं चर्चा सर. हा त्रुटीचा टप्पा नाही असं चर्चा चालू आहे ना कालपासून. हो, पण ती कशामुळे चर्चा चालू झाली? हा? ते तर काही कळलं नाही पण सगळ्याच ग्रुपवर आहे. हो, पण कशासाठी ती ग्रुपवर चर्चा चालली हे मोठा प्रश्न पडलाय ना आम्हाला. शिक्षण मंत्र्याचं स्टेटमेंट मुळे. काय शिक्षण मंत्र्यांना स्टेटमेंट दिलं जातं? त्याच्यामध्ये कुठलाच अघोषितचा उल्लेख आहे, टप्पावाढचा उल्लेख आहे, त्रुटीचा उल्लेखच नाहीये. मग त्याच्यामध्ये कुठल्याही वाढीव टप्प्याचा उल्लेख होता का? टप्पावाढीचा उल्लेख आहे ना सर. अहो, मग टप्पावाढीचा उल्लेख म्हणजे 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार जी वाढ झाली त्याचा नियम. तसं नाही बोलले ना ते. 17 जुलैच्या कॅबिनेट नुसार बोलले ना. अहो, 17 जुलैच्या कॅबिनेट नुसार फक्त त्यानं काय दिलंय? काय दिलं त्या 970 कोटी दिले. काय होती ही 970 कोटीची रक्कम? टप्पावाढी कशाची होती? तेच अनुदानाचीच होती सगळ्यांच्या. कशाच्या कुठल्या आधारावर होती ती? पण मग चर्चा आधार कुठला होता? चर्चा काय चाललं? स्वतःहून जर आता त्रुटीवाले गव्हर्नमेंटच्या हातामध्ये कोली देत असतील तर त्याला कोण काय करणार? हो ना. आज परभणीवाले आणि मगरे सरांना घेऊन बाप्पाकडे गेले होते. बाप्पांनाही सांगितलं त्यांनी. अहो, मला सांगा, हे कोलीत देणं आहे की नाही आता जुर्माना? खूप मनस्थिती खराब झाली हो लोकांची. लोकांची मनस्थिती आता ती हाताने जर खराब करून घेत असतील तर चुकीचं आहे ना. हाताने तुम्ही ओढवून घेणं चालवलंय ना या काही लोक आहेत. हो, तेच तसंच आहे ते. त्याच्यामध्ये आपल्या समन्वय संघाचे जबाबदार लोक सांगू लागले की होत नाही आणि त्याच्यामुळं लोकांचा विश्वास पटू लागला. काय होत नाही कोणी सांगितलं आतापर्यंत जबाबदार माणसानं? त्रुटीचा विषय कोणत्या जबाबदार पदाधिकाऱ्यानं सांगितलं की 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार शिक्षण मंत्र्यांना घोषणा केली नाही म्हणून? ते बच्चा वगैरे सांगू लागले लोकांना. बच्चावचा एवढा अभ्यास आहे असं. त्याच्यामुळे संभ्रमात बच्चावला विचारायचं होतं ना की नेमकं काय रे बाबा कशामुळे ही चर्चा रंगली अशी? खूप आता तुम्ही ग्रुप पाहिले असाल तर तुम्हाला. मी ग्रुपवर अजून ती चर्चा पाहिलीच नाही ती. कारण या फालतू चर्चेमध्ये याच फालतू चर्चेमुळं तो निधी आपला जो निधीचा हा संघर्ष करावा लागला, विनाकामाचा करावा लागला. ज्याच्यासाठी संघर्षाची गरजच नव्हती ती गोष्ट करावी लागली. असं आहे ते. आज आता विक्रम बाप्पांनी सांगितलं ना, मगरे सर होते तर त्यांचं म्हणणं आहे की जी आर मध्ये तीळ मात्र बदल होणार नाही. मग कोणी तुम्ही स्वतःहून हाताने करायला लागले ना जी आर मध्ये मग बदल. असंच म्हणावं लागेल. म्हणजे एक तर त्या निधीच्या वेळेला आम्ही बोंबलो सांगत होतो तर काहीच गरज नाही रे निधीची विनाकामाची मागणी करू नका. फक्त तुम्ही अनुदान वितरणाच्या आदेशाची मागणी करा. हो. तिथं लोकांना नको तेवढं त्याच्यासाठी आंदोलन लावली. आता त्रुटीवाले आंदोलन लावणार का त्याच्यासाठी? हो ना. की आमचा टप्पा गेलाय म्हणून. म्हणजे गव्हर्नमेंटला स्वतःहून सांगताय तुम्ही की आमचा टप्पा तुम्ही घेतलाय, आमचा टप्पा काढून घेतला. तसंच म्हणावं लागेल सर. आता आपण गोष्ट आपण होऊन तर स्वतःहून सांगायला लागलेत ना गव्हर्नमेंटला आपल्या पायावर असं नाही असं करा म्हणून. आपल्या पायावर आपण धोंडा पाडू लागलो. आता असं झालंय. फालतूगिरी चालली नाही. काहीतरी आपलं उठलं की सुटलं कोणीतरी काहीतरी आपलं हुलक सोडतंय आणि झालं यायचं सुरुवात. हो ना. म्हणजे लढणाऱ्याचं सगळी माती मोल झाली. माती. आणि काय होतं की सामान्य लोकांच्या म्हणजे आमच्या सारख्यांची खूप हरासमेंट होण्यासारखी काय गोष्ट होती त्याच्यात? काय गोष्ट आहे काय? नाहीच ना. सध्या फक्त निधीचा विषय होता. निधी मंजूर झाला. निधी कशानुसार मंजूर झालाय? 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार. हो.
असं आहे. काहीतरी आता माझा रेकॉर्डिंग करा व्हायरल करा. काय करू का ग्रुपवर? अरे करा म्हणतोय ना. बर बर बर. कारण किती समजावून सांगायचं या लोकांना असं. हो खरंय. फालतूगिरी विनाकामाचा जर तुम्हाला शासन निर्णयाचा अभ्यास करता येत नसेल, शासन निर्णय जर समजत नसेल, समोरच्यानं काय घोषणा केली हे जर समजत नसेल, तर गपचूप बसावं. हो 100% खरंय खरंय. कमीत कमी काही लोकांचा विचार घ्यावा. तज्ञ माणसं त्याच्यात जे खरंच अभ्यास आहे त्याचा विचार घ्यावा. हो बरोबर आहे. भरपूर आहे ते. आता ते थोडीशी ऊर्जा आली तुमचं ऐकून, मलाच ऊर्जा आली, खरोखर आली. चुकीचं बातमी करू लागले आता याच्यामध्ये. अरे चुकीची बातमी नाही, स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं चाललंय. हो फालतूगिरी चालली. ते मिळवायचं इकडं यायनं मातीत घालायचं सगळ्या गोष्टी. गजानन काकड नाही का केपी सोबत असतात ते, त्यांना पण फोन केलता मी, तर ते म्हणे नाही आपलं हुकलं म्हणे, त्रुटीचं जमतच नाही आता. कसं काय त्रुटीचं जमत नाही म्हणा? कुठली गोष्ट झाली तशी म्हणा? त्यांनी असं डायरेक्टच लोकांना सांगितलं आणि त्याच्यामुळे सगळंच वातावरण ढवळलंय राज्यात. तू गोष्ट चालली राव माय. ठीक आहे चला, पाहतो मी उद्या त्याच्यासाठी एक छोटस लाईव्ह घेणार आहे. हो घ्या नक्कीच घ्या. ठीक आहे. हो.